आपण बघतो की कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वैशिष्ट्य ग्रीन मॅन्युरिंगचे कुठले कुठले असतील तर त्याच्यामध्ये पहिला की इट शुड इल अ लार्ज क्वांटिटी ऑफ ग्रीन मटेरियल विथ अ शॉर्ट पिरियड. म्हणजे कमी वेळेमध्ये लार्ज क्वांटिटी ऑफ ग्रीन मटेरियल म्हणजे जास्तीत जास्त हिरवळपणा निर्माण करणारी ती खतं असावी. इट शुड बी क्विक ग्रोविंग इन द बिगिनिंग सो ॲज टू सप्रेस वीड. इट शुड बी क्विक ग्रोईंग म्हणजे लवकरात लवकर त्याची वाढ होणं गरजेचं आहे. क्विक ग्रोईंग असावं, लवकरात लवकर वाढ करून घेणारे ते खतं असणं गरजेचं आहे किंवा ती वनस्पती असणं गरजेचं आहे. फॉर रॅपिड डिकम्पोजिशन इट शुड बी सकुलंट ग्रोथ, देन उडी ग्रोथ, सकुलंट ग्रोथ. त्याच्यामध्ये काय म्हणलं की इट शुड बी प्रेफरेबल बी लेग्युम्स म्हणजे कडधान्य. तर त्याच्यामध्ये कडधान्य, तर आपण पहिल्यांदा कडधान्य ग्रीन मॅन्युरिंग किंवा ग्रीन क्रॉप म्हणून कडधान्यांचा उपयोग करणं गरजेचं आहे. तर तशा पद्धतीची वनस्पतीचा उपयोग करणं गरजेचं आहे. त्याचं म्हटलं की इट शुड हॅव डीप अँड फायबरस रूट सिस्टीम सो दॅट इट विल बी ॲब्सॉर्ब न्यूट्रियन्स फ्रॉम लोअर झोन. डीप अँड फायबरस रूट सिस्टीम, डीप म्हणजे खोलवर जाणारी, फायबरस म्हणजे त्याच ठिकाणी पसरणारे. तर डीप रूट सिस्टीम असणं गरजेचं आहे की ज्यामुळे काय होईल की आपल्या जमिनीमधील लोअर झोनला जो न्यूट्रियंट्स असतात तर लो झोनचे न्यूट्रियंट्स जे आहेत तर त्याचा उपयोग आपल्या त्या वनस्पतीसाठी जास्तीत जास्त प्रमाणात व्हावा. इट शुड बी सुटेबल टू कल्टिवेट अंडर पोअर सॉईल कंडिशन. पोअर सॉईल कंडिशन म्हणजे जमिनीची अवस्था जरी वाईट असेल किंवा खराब असेल तर अशासुद्धा जमिनीमध्ये अशासुद्धा शेतीमध्ये ते त्याचं कल्टिवेशन केलं जाईल किंवा त्याची लागवड करता येईल. ठीक आहे. तर कंपोजिशन ऑफ न्यूट्रियंट कंटेंट, तर बघा की आपण ज्या वनस्पती आपण ग्रीन मॅन्युरिंग म्हणून वापर करणार आहे तर ते कोणते त्याच्यामध्ये नायट्रोजनचं पर्सेंटेज किती आहे बघा. तर सनहेम्पमध्ये 0.43% नायट्रोजन आहे. त्याच्यानंतर डॅंच्यामध्ये 0.42% नायट्रोजन आहे. त्याच्यानंतर मूगमध्ये 0.53% नायट्रोजन आहे. त्याच्यानंतर आले काऊपी म्हणजे चवळी, तर चवळीमध्ये 0.49% नायट्रोजन आहे. त्याच्यानंतर आलं गवार, तर गवारमध्ये 0.34% नायट्रोजन आहे. कंपोजिशन ऑफ नायट्रोजन कंटेंट, तर याच्यामध्ये किती प्रमाणात नायट्रोजन आहे त्याची ते बघा. नंतर बघा की कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर, त्याच्यामध्ये काय आलं की ऑइल केकमध्ये आपण जनावरांसाठीची पेंड वगैरे चालतो किंवा कॉटन म्हणजे कापसापासून काय पेंट तयार केली जाते तर त्याला आपण ऑइल केक म्हटलं जातं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय म्हणलं बघा की इट कंटेन नॉट ओनली नायट्रोजन बट ऑल्सो फॉस्फरिक ॲसिड अँड पोटॅश बिसाइड लार्ज क्वांटिटी ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. तर त्या ऑइल केकमध्ये काय असतं की आपण जनावराला पेंट वगैरे वेगवेगळे चालत असतो तर त्याच्यामध्ये काय असतं की नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. तर म्हणले की इट कंटेन नॉट ओनली नायट्रोजन, त्याच्यामध्ये फक्त नायट्रोजनच नाही तर अजून काय असू शकतं तर फॉस्फरिक ॲसिड आणि पोटॅश ह्या सगळ्या गोष्टी त्या ऑइल केकमध्ये असतात. बिसाइड अ लार्ज क्वांटिटी ऑफ ऑर्गॅनिक मॅटर द ऑर्गॅनिक नायट्रोजन इज कन्व्हर्टेड इंटू अमोनिया अँड फायनली नायट्रेट नायट्रोजन. ठीक आहे. तर ऑर्गॅनिक नायट्रोजन इज कन्व्हर्टेड इंटू अमोनिया, तर नायट्रोजन जो असतो तर त्याचं कन्वर्जन अमोनियामध्ये होत असतं. ऑर्गॅनिक नायट्रोजन इज कन्व्हर्टेड इंटू अमोनिया अँड फायनली नायट्रेट नायट्रोजन, तर फायनली शेवटी नायट्रोजनमध्ये कन्वर्जन होत असतं. तर आपल्या जनावरांसाठी आपण ऑइल केक देत असतो बघा, तर ते एक ऑर्गॅनिक मॅन्युअर्स आहे. ठीक आहे. These are slow acting compared to fertilizer but they supply available nitrogen for a long period. तर जे आपण फर्टिलायझर आपल्या शेतीमध्ये जे फर्टिलायझर देत असतो तर त्याच्या तुलनेने त्याच्यामध्ये नायट्रोजनचे जे सप्लाय होतो, नायट्रोजनचा जो पुरवठा केला जातो ते फार कमी प्रमाणात होतो फॉर लॉंग पिरियड. दे ऑल्सो सप्लाय सम मायनर एलिमेंट निडेड बाय प्लांट. तर बघा की काय म्हणलात की कॅस्टर म्हणजे करडईचा केक असेल, नीम केक असेल, कारंज केक असेल, तर हे जास्त इम्पॉर्टंट असणारे केक्स आहेत. ठीक आहे. तर ग्राउंडनट म्हणजे शेंगदाण्यापासून काय वेगवेगळे केक्स तयार केले जातात आणि ते केक्स आपल्या शेतीमध्ये यूज केले जातात, आपल्या पिकामध्ये यूज केले जातात. तर ते ऑइल केक आले तर त्याला ऑइल केक म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं की नायट्रोजन आणि फॉस्फरिक ॲसिड असेल
तर त्याचा जास्तीत प्रमाणात सप्लाय केला जातो. नायट्रोजन आणि फॉस्फरिक ॲसिड. तर बघा की तर ते कुठले आहेत की इडिबल आणि नॉन इडिबल, म्हणजे खाण्यायोग्य आणि खाण्यायोग्य किंवा खाण्यासाठी लायक नसलेले. तर इडिबलमध्ये ग्राउंडनट केक आहे. तर ग्राउंडनट केक हा इडिबल ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून त्याची तुलना केली जाते. आणि नॉन एडिबल म्हणजे खाण्यासाठी अयोग्य असलेले. तर नॉन एडिबलमध्ये काय काय आहेत तर बघा की कॅस्टर केक, नीम केक, कारंज केक, महुआ केक हे जे आहेत हे नॉन एडिबल ऑइल केक आहे. आणि कशासाठी उपयोग केला जातो? फॉर यूज अलोन ऑर थ्रू फर्टिलायझर मिक्सचर्स, म्हणजे खतामधून दिला जातं किंवा हे फक्त एकटेच यूज केले जातात. यूज अलोन अदरवाईज बाय यूजिंग थ्रू द फर्टिलायझर मिक्सर्स. ठीक आहे. तर काय बघा ह्याच्यामध्ये आपण जर पूर्ण माहिती घेतली तर आपल्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये काय काय आहे. त्याच्यामध्ये बघा की कॅस्टर केक पुन्हा काय म्हटलं की कॅस्टर केक इज फाउंड टू नायट्रिफाईन क्विक दॅन ऑदर. तर कॅस्टर केक म्हणजे करडईपासून जो केक तयार केला जातो तो जास्तीत जास्त उपयोगाचा आहे. त्याच्यानंतर कॉटन सीड केक इज ऑल्सो यूज्ड ॲज मॅन्युअर. कॉटन सीड केक हा याचासुद्धा मॅन्युअर किंवा खतं म्हणून उपयोग केला जाऊ शकतो. ऑइल केक शुड बी पावडर्ड बिफोर ॲप्लिकेशन. देअर इफेक्टिव्ह इज कन्फाइंड टू अ क्रॉप टू विच दे आर अप्लाइड. ऑइल केक सुद्धा जास्त प्रमाणात या ठिकाणी यूज केला जातो. तर बघा पहिल्यापासून काय म्हणले की कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर्स. तर कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर्समध्ये कोणकोणते येतात तर ऑइल केक आणि तर ऑइल केकमध्ये काय काय म्हणले बाकी इट कंटेन नॉट ओन्ली नायट्रोजन बट ऑल्सो फॉस्फरिक ॲसिड अँड पोटॅश. तर याच्यामध्ये फक्त नायट्रोजनच नसतं तर फॉस्फरिक ॲसिड, पोटॅश ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर काय बघा की तर ऑइल केक तर बघा की ग्राउंडनट केक, कॅस्टर केक म्हणजे करडईचा असेल, नीम केक म्हणजे निंबोळ्यापासून तयार केलेला असेल किंवा निंबाच्या झाडापासून तयार केलेले केक असतील, कारंच्या झाडापासून केक केला आहे. तर हे जे आहेत हे आपल्या जमिनीमध्ये वापरले जातात की बाकी नॉट ओन्ली नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश या सगळ्या ह्या गोष्टीचा उपयोग किंवा आपल्या जमिनीमध्ये वाढवण्यासाठी अशा पद्धतीचे केक्स यूज केले जातात. काय म्हणले तर अमोनिया नायट्रेट नायट्रोजन तयार करण्यासाठी आहे. तर स्लो ॲक्टिंग आहेत. तर फर्टिलायझर जे आहे आपण जे खतं यूज करतो त्याच्या तुलनेने हे स्लो ॲक्टिंग आहेत, म्हणजे फार वेळाने त्याचा वापर होतो. स्लो ॲक्टिंग. त्याच्यानंतर काय म्हणले बघा की दे ऑल्सो सप्लाय सम मायनर एलिमेंट्स निडेड बाय प्लांट. तर वनस्पतीला त्या पिकासाठी लागणार असलेल्या मायनर एलिमेंट्स, छोटे छोटे एलिमेंट्स आहेत तर ते कमी प्रमाणात जे एलिमेंट्स आहेत, जे पोषक तत्व आहेत ते कमी प्रमाणात लागतात, ते सुद्धा वनस्पतीला या ठिकाणी ते सप्लाय करत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणले बघा की द रेसिड्युअल ऑइल डज नॉट अफेक्ट देअर मॅन्युरियल व्हॅल्यू. तर काय म्हणते की ग्राउंडनट केक आर एक्सटेन्सिव्हली युज्ड फॉर मॅन्युरिंग फूड क्रॉप्स. तर फूड क्रॉप्स आहेत म्हणजे खाण्यासाठी जे क्रॉप्स आपण जे पिकं घेतो, खाण्यायोग्य पिकं असतील की ज्याचा वापर पुन्हा आपल्याला खाण्यासाठी केला जातो, तर त्याच्यामध्ये ग्राउंडनट केक म्हणजे शेंगदाण्यापासून जो केक तयार केला जातात त्याचा उपयोग ह्या ठिकाणी जास्त प्रमाणात केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर इट यूज्ड इन प्रिफरिंग फर्टिलायझर मिक्सचर्स. आणि काय म्हणलं की इट इज व्हेरी कॉस्टली. इट यूज्ड इन फर्टिलायझर मिक्सचर्स तयार करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. आणि इट इज व्हेरी कॉस्टली. हे जास्त प्रमाणात ह्याचं किंमत ही खूप जास्त आहे. इट इज व्हेरी कॉस्टली, ह्याची किंमत जास्त आहे. त्याच्यानं बघा की नॉन एडिबल ऑइल केक. त्याच्यामध्ये कॅस्टर केक, नीम केक, कारंज केक. कॅस्टर केक म्हणजे करडईपासून तयार झालेला केक असेल, नीम केक म्हणजे लिंबोळ्यापासून तयार झालेला केक असेल, नंतर कारंज केक म्हणजे कारंजापासून तयार झालेला केक असेल. ठीक आहे. तर कॅस्टर केक इज फाउंड टू नायट्रिफाईन क्विक दॅन ऑदर. तर कॅस्टर म्हणजे करडईपासून तयार झाला जो केक असेल तर त्याच्यामध्ये बाकीच्या तुलनेने बाकीच्या तुलनेने त्याचं नायट्रोजनचे तयार होण्याचं प्रमाण जास्त असतं.
त्याच्यानंतर कॉटन सीड केक इज ऑल्सो यूज ॲज अ मॅन्युअर. कॉटन म्हणजे कापूस, तर कापसापासून तयार झालेला जो सीड केक असेल हा मॅन्युअर म्हणून उपयोग केला जातो. त्याच्यानंतर बघा, ऑइल केक शुड बी पावडर्ड बिफोर ॲप्लिकेशन. त्याचा ॲप्लिकेशन करण्या अगोदर तो पावडर्ड इन द पावडर फॉर्म, म्हणजे तो तो त्याचं पावडर तयार केली जाते. ठीक आहे, तर म्हणजे तो बारीक बारीक कुटला जातो. तर इन द बिफोर ॲप्लिकेशन, तर ते ॲप्लाय करण्याच्या अगोदर त्याचं पावडरी फॉर्ममध्ये ते कन्वर्ट केले जातात, ते पूर्णपणे बारीक केले जातात. ऑइल केक शुड बी पावडर्ड बिफोर ॲप्लिकेशन. देअर इफेक्ट इज कन्फाइंड टू अ क्रॉप टू विच दे आर अप्लाइड. त्याचा इफेक्ट, त्या किती इफेक्टिव्ह आहे, त्याचा परिणाम कितपत होतो आहे, योग्य पद्धतीने परिणाम करता येईल का नाही, तर हे आपण पहिल्यांदा चेक करून घेतो बिफोर ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर जे आहे तर मॅन्युअर ऑफ ॲनिमल ओरिजिन. तर ॲनिमल्सपासून कशा पद्धतीचे मॅन्युअर्स तयार केले जातात त्याचंसुद्धा आहे, तर ते आपण पुढील लेक्चर्समध्ये बघणार आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा की ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, फायदे तोटे, त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक, हिरवळीच्या खाद्यांचे वैशिष्ट्य काय आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा आपण माहिती पडली. तर काय काय वैशिष्ट्य आहेत बघा की इट शुड बी लार्ज क्वांटिटी ऑफ ग्रीन मटेरियल विथ अ शॉर्ट पिरियड. कमी वेळेमध्ये त्याचं जास्त क्वांटिटीज तयार व्हावेत. इट शुड बी क्विक ग्रोविंग इन अ बिगिनिंग सो ॲज टू सफरेस वीड. तर त्याचं जी वाढ आहे तर क्विक असावी. इट शुड बी क्विक ग्रोईंग म्हणजे लवकरात लवकर त्याची वाढ झालेली असावी. त्याच्यामध्ये काही फॉर रॅपिड डिकम्पोजिशन इट शुड बी सकुलंट ग्रोथ. सकुलंट म्हणजे ज्या पानांचं साईज मोठी असते किंवा त्याच्यामध्ये जास्त हिरवळ असेल तर त्याला सकुलंट म्हटलं जातं. तर सकुलंट ग्रोथ असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय म्हणलं की इट शुड प्रिफरेबल बी लेग्युम्स क्रॉप आहे तर त्याचा आपण पहिल्यांदा प्रिफर करा. जर दोन वेगळे क्रॉप्स असतील, दोन वेगळ्या वनस्पती असतील तर लेग्युम्सला आपण पहिलं प्राधान्य द्यायचं गरजेचं आहे. इट शुड बी प्रिफरेबल फॉर लेग्युम्स. त्याच्यानंतर काय म्हणले की इट शुड हॅव डीप अँड फायबरस रूट सिस्टीम. डीप म्हणजे खोलवर जाणारी मुळं असावी. जे आपण क्रॉप घेणार आहे, जे ग्रीन मॅन्युअर म्हणून क्रॉप घेणार आहे तर त्याची मुळं कशी असावी की खोलवर जाणारी, जास्तीत जास्त खोल जाणारी मुळं असावी. इट शुड बी डीप अँड फायबरस रूट सिस्टीम. त्याच्यामध्ये की इट शुड बी सुटेबल टू कल्टिवेट अंडर पोअर सॉईल कंडिशन. म्हणजे जर त्या मातीचा जर पोत कमी असेल किंवा ती माती जर योग्य नसेल तरीसुद्धा अशा मातीमध्ये आपल्याला ही पिकं किंवा हे क्रॉप असणं गरजेचं आहे. त्यात कसे कुठले तर सनहेम, डेंचा, मूग, काऊपी, गवार. सनहेम 0.43% नायट्रोजन, डेंच्यामध्ये 0.42% नायट्रोजन आहे. मूगमध्ये 0.53% नायट्रोजन आहे. काऊपी म्हणजे चवळी, त्याच्यामध्ये 0.49% नायट्रोजन आहे. आणि गवारमध्ये 0.34% नायट्रोजन आहे. तर हे नायट्रोजनचं कंपोजिशन या ठिकाणी आपण बघत आहोत. ठीक आहे, तर ह्याच्यानंतरचं जो ऑइल केक्स आहे तर त्याच्या संदर्भात बोललं तर मॅन्युअर ऑफ ॲनिमल ओरिजिन. तर ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांपासून कशा पद्धतीचे मॅन्युअर्स खतं तयार केले जातात त्याच्या संदर्भाच्या आपण पुढील लेक्चर्समध्ये याच्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत.